पुढची बातमी पाहूयात। बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड सध्या सुरू आहे। मुंबईच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावामध्ये बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केलाय। बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहामध्ये आणणाऱ्या या स्पर्धेचं जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलंय। बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच याच मागचा उद्देश आहे आणि ही संस्था स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनलची मान्यता प्राप्त शाखा आहे आणि 2001 मध्ये तिची स्थापना झाली आहे। 4 आणि 5 ऑगस्टला या स्पर्धेचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित स्वयं पाटील याच्या हस्ते होणार आहे। मनोज, अतिशय उत्साहाचा आणि एक अभिमानाचा असा हा क्षण आहे आणि याच सगळ्या गोष्टीवरती आता सध्या तिथल्या स्पर्धकांची काय भावना आहे? नक्कीच सिद्धेश, आपण मित्र स्पेशल ऑलिम्पिक भारत यांच्याकडून राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 2025चं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। कांदिवली येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत या ठिकाणी सोमय्या, आपण त्यांच्याशीच बोलूया। मेधा किरीट सोमय्या मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगा, ही स्पर्धा तुमच्याकडनं आयोजित करण्यात आलेली आहे, काय सांगाल याबद्दल? महाराष्ट्रामध्ये ही एक सुसंधी आपल्याला मिळालेली आहे की राष्ट्रीय जलतरण स्पर्धा बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आयोजित करण्याची संधी जागतिक स्पेशल ऑलिम्पिक्स संघटना आणि स्पेशल ऑलिम्पिक्स संघटना भारत यांच्यातर्फे ही संधी आपल्याला मिळालेली आहे आणि जय महाराष्ट्र त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करत आहे। तर मला असं वाटतं की ही एक सुसंधी आपल्याकडे आलेली आहे। आपल्याला बौद्धिक अक्षम म्हणजेच ज्याला आपण म्हणतो स्पेशल मुलं, स्पेशली एबल्ड मुलं यांच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे, तर त्याची जाणीव जागृती करणं गरजेचं आहे। ती मुलंही आपल्यासारखीच असतात। आता ह्याच्यानंतर तुम्ही नक्कीच बघाल की ती मुलं कशा प्रकारे स्विमिंग करतात आणि रेग्युलर मुलांच्यापेक्षाही जास्त चांगल्या रीतीने ही मुलं काम करू शकतात। तर त्याच्यासाठी आम्ही ही स्पर्धा इथे मुद्दामून आयोजित केलेली आहे आणि मुंबईमध्ये मुलांना आणणं हे फार मोठं कष्टाचं काम होतं आणि ते आम्ही इथे केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला स्पेशल ऑलिम्पिक्स भारतच्या अध्यक्षा मल्लिका नड्डा मॅडम, डॉक्टर मल्लिका नड्डा यांनी परवानगी दिली आणि त्यांची टीम यांचे मी खास आभार मानते। तसेच सगळ्या मुंबईकरांचे आभार मानते। खास करून कांदिवलीला आपण ही स्पर्धा घेतो, तर कांदिवलीच्या आपण जे रहिवासी आहेत त्यांचे मी आभार मानते, कारण की त्यांनी भरभरून प्रेम आणि सहाय्य आणि सपोर्ट दिलेला आहे। आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिलेली नाही आहे। त्यामुळे मला मनापासून असं वाटतं की कालचा जो फ्रेंडशिप डे आहे तो आज पण आपण करतो आहोत आणि या सगळ्यांशी आपण मैत्रीपूर्ण व्यवहार करणार आहोत। तर ते आपण आता इथे शपथ घेणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। वी कॅन डू इट। थँक्यू। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या स्पर्धकांना एक व्यासपीठ आता या संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि कायमच बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा या संस्थेमागचा हा प्रमुख हेतू आहे। धन्यवाद मनोज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।